हॅलो एव्हरीवन. आपण जी ग्रामर आणि स्टोरीची जी सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आज एक नवीन चॅप्टर घेऊन आलेलो आहे, थंबेलिना. ठीक आहे, आज आपण ह्या स्टोरीमधून ग्रामर कसं शिकायचं ते बघणार आहोत. याच्यामध्ये ग्रॅमॅटिकली तुम्हाला काही गोष्टी मी समजून सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका. वन्स अ काइंड वुमन लिव्ह बाय हरसेल्फ अँड लॉंग फॉर अ टीनी लिटल चाइल्ड. म्हणजे काय? वन्स म्हणजे एकदा. एक दयाळू व्यक्ती, एक दयाळू लेडीज जी राहत होती, जी एकटी राहत होती आणि तिची काय इच्छा होती की तिला एक मूल हवे होते, अशी तिची एक इच्छा होती. ठीक आहे, तिला एक छोटी मुलगी असावी किंवा तिला एक छोटं बाळ असावं अशी तिची इच्छा होती. वन डे म्हणजे एकदा, वन डे एक दिवस. अँड ओल्ड विच म्हणजे एक म्हातारी जादूगर बाई गेव हर अ ग्रेन ऑफ बार्ली म्हणजे काय? एक म्हातारी जादूगर बाई ती काय देते तर एक बार्लीचा एक दाना म्हणू शकतो आपण. ठीक आहे, एक बी सीड्स, एक बी देते तिला आणि काय म्हणते की टू प्लांट इट इन अ फ्लावर पॉट. इन अ म्हणजे काय? एका कुंडीमध्ये ते बी लाव असं ती सांगते आणि ती लावते. ठीक आहे. नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी काय होतं? द सीड ग्रेव. बघा इथे, द सीड ग्रेव इन टू अ लार्ज स्टीम विथ अ ब्राईटली कलर. म्हणजे काय की जे बी आहे ते दुसऱ्या दिवशी काय होतं? उगवतं. कशामध्ये? एका लार्ज, इथे सांगितले लार्ज. ठीक आहे, लार्ज म्हणजे एका मोठ्या स्टेम म्हणजे काय? एक देठ. ठीक आहे, एक मोठ्या देठामध्ये ते उगवतं. विथ अ ब्राईटली कलर म्हणजे प्रकाशित. ब्राईट म्हणजे काय असतं? प्रकाशित किंवा चमकणारं. कलर म्हणजे एका कलरमध्ये. बर्ड म्हणजे काय? एक कळी एका मोठ्या देठामध्ये उगवते. दॅट लुक लाईक अ टुलिप म्हणजे हे एक वनस्पती आहे. ठीक आहे, म्हणजे ती कशी दिसत होती? एका टुलिपच्या एका वनस्पतीसारखी. ठीक आहे, एका प्लांटसारखी ती दिसत होती. मग ती वुमन काय करते? द वुमन किस द पेटल म्हणजे काय? ही जी लेडीज आहे ना, ही लेडीज ह्या पेटलला किस करते, पाकळीला. ठीक आहे, या पाकळीला किस करते. अँड इट पॉप म्हणजे काय? आता बघा इथे ईड लागलेला आहे. ओके, पण आपण पॉप्ड असं नाही म्हणणार, पॉप म्हणणार. ओके, तर ही कळी उमलते. कशामध्ये? पेटल अँड इट पॉप. ओके, इन द मिडल मग काय की त्यामध्ये काय होतं? त्यामध्ये सॅट अ ब्युटिफुल. आता इथे बघा सेकंड फॉर्म आहे. आपण पास्ट टेन्समध्ये आहोत. आपण स्टोरीज सांगतोय पास्ट टेन्समध्ये. मग ज्यावेळेस आपण एखादी स्टोरी सांगत असतो तेव्हा ती पास्ट टेन्समध्ये असते आणि मग त्यावेळेस वर्बचा आपण सेकंड फॉर्म घेतो. सॅट अ ब्युटिफुल म्हणजे बसलेली होती एक सुंदर टिनी गर्ल, छोटी गर्ल, नो टॅलर दॅन द साईज ऑफ अ थंब म्हणजे एका अंगठ्यापेक्षा जास्त टॉलर म्हणजे मोठी नव्हती, एक छोटी मुलगी होती. द वुमन कॉल्ड हर थंबेलिना म्हणजे की ही जी वुमन आहे ना, ती काय म्हणते? थंबेलिना. तिचं नावच आहे थंबेलिना. ती तिला नाव देते थंबेलिना. ठीक आहे. इन द डे दिवसा काय व्हायचं? शी फ्लॉटेड ऑन अ टुलिप पेटल बोट अँड ॲट अ नाईट म्हणजे काय की दिवसा ती काय करायची? आता इथे फ्लॉटेड आहे म्हणजे काय की तरंगायची. ठीक आहे, दिवसा ती तरंगायची. इन द डे दिवसा ती तरंगायची. कशावर तरंगायची? टुलिप पेटल म्हणजे काय? पेटल म्हणजे एका पाकळीवर म्हणजे एक बोट आहे त्या बोटेवरती तरंगायची. ठीक आहे. अँड ॲट नाईट आणि रात्री शी स्लेप्ट म्हणजे ती रात्री झोपायची. कशावर झोपायची? ऑन अ बेड म्हणजे काय?
म्हणजे बनवलेला. ऑन अ बेड मेड ऑफ वॉलनट. वॉलनट म्हणजे अक्रोड. अक्रोडचा जो बेड बनवलेला आहे त्याच्यावरती झोपायची. शेल विथ द ब्लँकेट. विथ म्हणजे काय, सोबत. ब्लँकेट ऑफ अ रोज पेटल. आता इथे पेटल आपण पाहिले. पेटल म्हणजे काय, पाकळी. रोज म्हणजे गुलाबांच्या पाकळ्यांचं जे ब्लँकेट आहे त्याच्यासोबत ते अंगावर घेऊन ती झोपायची. वन नाईट म्हणजे एका रात्री ॲन अगली. आता इथे ॲन का दिलेला आहे की ते जे व्यंजन स्वर आहे, व्यंजन AEIOU म्हणजे या शब्दाच्या आधी जर AEIOU असे जर हे वर्ड्स आले तर आपण तिथे ॲन लावणार. ठीक आहे. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे अक्षरं जर असेल तर आपण द लावणार. ठीक आहे. वर्ब असेल, नाऊन असेल तर आपण द लावणार. तर आता इथे अगली आहे, मग आपण इथे ॲन लावलं आहे. वन नाईट ॲन अगली टोड म्हणजे काय, एक कुरूप दिसणारा बेडूक काय करतो, सॉ म्हणजे पाहतो. थंबेलिना म्हणजे थंबेलिनाला तो पाहतो. अँड फेल इन लव. फेल म्हणजे पडणे. ठीक आहे. फेल डाऊन म्हणजे खाली पडणे, फेल म्हणजे पडणे. मग हा काय होतो आहे, प्रेमामध्ये पडतो थंबेलिनाच्या. ओके. ही ग्रॅब म्हणजे काय, पकडणे. ही ग्रॅब हर अँड होप अवे म्हणजे उड्या मारत तो पुढे जातो. ठीक आहे. तर अशी एक छोटीशी स्टोरी आहे जी आपण ग्रॅमॅटिकली पण समजून घेऊया. आता हे पहा, इथे मी आपण ज्या स्टोरीमध्ये पाहिलं होतं लिव्ह, गिव, ग्रो, किस, सी, ग्रॅब. आता याच्या आपण सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म पास्ट पार्टिसिपलसुद्धा मी इथं दिलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. लिव्ह आहे राहणे, त्याचा सेकंड फॉर्म लिव्ह आणि थर्ड फॉर्म देखील लिव्ह येतो. गिव म्हणजे देणे, गेव म्हणजे दिले. ग्रो म्हणजे वाढणे, ग्रेव म्हणजे वाढले. किस म्हणजे आपण म्हणजे की चुंबन घेणे असं म्हणतो. सी पाहणे, पाहिले, त्याचा सेकंड फॉर्म आहे पाहिले. ग्रॅब म्हणजे पकडणे आणि ग्रॅब म्हणजे ईडी, पकडले. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही थंबेलिनाची एक शॉर्ट स्टोरी आपण पाहिलेली आहे. सेकंड पार्ट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये कवर करूया. थँक्यू.